बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यामुळे विधानसभेत विरोधकांचा गदारोळ. नाना पटोलेंचं एका दिवसासाठी निलंबन. फडणवीसांकडून माफीची मागणी. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक. आंदोलक शेतकऱ्यांचा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न. सरकारच्या विरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर. शक्तीपीठ महामार्गाविरोधात विरोधक आक्रमक. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. विसरभोळा कारभार. गजनी सरकार अशा आशयाचे हातात बॅनर घेऊन रोहित पवारांचं विधानभवन परिसरात आंदोलन. विरोधी पक्षनेते पदाबाबत कुठलीही घटनात्मक अडचण नसल्यामुळे सरकारनं पुढाकार घ्यावा. भास्कर जाधव यांची मागणी. तर नाराजी दाखवत पद घ्यायची जाधवांची खेळी. योगेश कर्मांचा टोला. उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंचा छळ. राज यांना पक्ष सोडण्यास भाग पाडलं. नारायण राणेंचा ट्विटच्या माध्यमातून निशाणा. तर भास्कर जाधवांचा राणेंवरती पलटवार. वरळीच्या एनएससीआय डोममध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा होणार. मनसे आणि उबाठाचे नेते सभास्थळाची पाहणी करणार. सभेत ठाकरे बंधू करणार भाषण. पुण्यातील श्री ज्वेलर्सच्या सराफाकडनं अनेक महिलांची भेशीच्या माध्यमातून फसवणूक. कर्जबाजारी झाल्यामुळे प्लास्टिकची बंदूक दाखवत दरोडा टाकल्याचा रचला बनाव. उत्तराखंडमध्ये पावसाचं थैमान. यमुनोत्री धाममध्ये महाराष्ट्रातील 150हून अधिक पर्यटक अडकले. पर्यटकांची मदतीसाठी सरकारकडे याचना.